नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, नुकतीच आजच माझ्यामध्ये आचारसंहिता संपत आहे आणि आता ह्या आर्थिक वर्षाचे शेवटचे 3 ते 4 महिने राहिले आहेत. मित्रांनो, ज्या काही आपल्या बांधवांच्या लिकर फाईल्स प्रोसेसमध्ये आहेत, पेंडिंगमध्ये आहेत किंवा आता जे सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी आता हा अतिशय सुंदर पिरियड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जण मला असं पण विचारत असतात की आम्हाला परमिट रूम बिअर बार भाड्यानं द्यायचंय किंवा आमचं परमिट रूम बिअर बार भाड्यानं द्यायचंय किंवा आम्हाला परमिट रूम बिअर बार भाड्यानं घ्यायचंय. तर ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत ह्या साधारण डिसेंबर नंतर म्हणजे जानेवारीमध्ये चालू होतात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यात चालू होतात. आणि जनरली ज्यांना कुणाला आपले बारचे नवीन लायसन्स मंजूर करून घ्यायचे त्यांच्या देखील ऍक्टिव्हिटी जनरली डिसेंबर नंतर किंवा डिसेंबरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या महिन्यात मोठ्या प्रमाणात चालू होतात. जेणेकरून तुमची फाईल आहे, जसं एक फाईल बनवायला साधारण 1.5 ते 2 महिन्याचा संपूर्ण कालावधी लागतो, ज्यामध्ये 20-22 प्रकारचे आपले डॉक्युमेंट्स असतात. पोलीस व्हेरिफिकेशन, शॉप ऍक्ट, फूड अँड ड्रग, ब्लू प्रिंट वगैरे सगळं बनवायला, ऑनलाईन ऍप्लिकेशन करायला आणि तिथले ऍप्लिकेशन फॉर्म फी भरायला 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी लागतो. त्यानंतर यामध्ये काही कंप्लायन्स निघतात, जसं की फूड अँड ड्रगचं लायसन रिवोट येतं, पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी असतात किंवा काही गोष्टींना वेळ लागू शकतो. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला फाईल सबमिट करायला 1.5 ते 2 महिना कालावधी लागतो. त्यानंतर 1 महिन्याचा कालावधी हा कंप्लायन्समध्ये जातो. म्हणजे काही एक्साईजचे असतील, काही नकाशा संदर्भातल्या असतील, काही तुमच्या फूड अँड ड्रग शॉप ऍक्टच्या संदर्भातल्या कंप्लायन्सेस असतील. आता फूड अँड ड्रग मध्ये काय येतं की बाबा तुमचं वॉटर टेस्टिंग नाहीये किंवा प्रॉपर तरीकेने वॉटर टेस्टिंग झालेलं नाहीये. अनेक काही तुम्हाला सांगतो दाखले जुने आहेत किंवा काही दाखले नीट त्यांना दिसत नाहीत. अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या कंप्लायन्स येत राहतात. ह्या प्रत्येक फाईलमध्ये कंप्लायन्स येतात आणि ह्या कंप्लायन्स क्लिअर करायला साधारण 1 महिन्याचा कालावधी लागतो. म्हणजे आपली साधारण फाईल 1.5 ते 2 महिन्यात तयार झाली. त्यानंतर पुढचा 1 महिना कंप्लायन्स. याच 1 महिन्यामध्ये एक्साईजचे अधिकारी तुमच्या इथं येऊन व्हिजिट करून जात असतात, त्यांचा अहवाल ते एसपीना देत असतात. तसंच पोलिसांचे लोक तुमच्या इथं स्पॉट व्हेरिफिकेशनला येतात, त्यांचा अहवाल देखील ते वरती देत असतात. अशा प्रकारचं हा सगळा मिळून 3 महिन्याचा कालावधी आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही हळूहळू फाईल, हे आमच्या इथलं सांगतो, ठीक आहे. आता जर तुम्ही प्रोसेसमध्ये असाल, विचाराधीन असाल, तर हा डिसेंबर महिना हा हे करायचा अतिशय सुंदर महिना आहे. डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही ह्या ऍक्टिव्हिटी चालू करू शकता, जेणेकरून डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या 2-3 महिन्यात सगळी तुमची प्रोसेस होऊन, फाईल सबमिट होऊन, त्याच्या कंप्लायन्सेस निघून, एक्साईजच्या अधिकाऱ्यांची आणि पोलिसांच्या अधिकाऱ्याची तुमच्या स्पॉटला व्हिजिट होऊन त्यांचे अहवाल त्यांच्या एसपींच्याकडे जातील. म्हणजे एक्साईजचा अहवाल एक्साईजच्या एसपींच्याकडे, पोलिसांचा अहवाल पोलिसांच्या एसपींच्याकडे जाईल. आणि जनरली एप्रिल महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये मीटिंग होतात. ठीक आहे. तर एप्रिल महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये ज्या मीटिंग होईल त्या मीटिंगला तुमची फाईल मंजूर होऊन तुम्हाला जी लायसन फी आहे ती पूर्णपणे अख्खं वर्षभरची वापरायला मिळेल. म्हणजे एप्रिलला किंवा मेला झाली, तुमचं सँक्शन झालं, तुम्ही लायसन फी भरली, तर पुढच्या मार्च एंड अखेर तुम्हाला ती लायसन फी वापरायला मिळेल. म्हणजे हा एक प्लस पॉईंट असतो. एक थोडंसं काय असतं, सुरुवातीला माणसांच्याकडे पैशाची अडचण असती, चणचण असती. मस्त आम्ही म्हणतो काही नाही हो, आम्हाला लायसन मार्चमध्ये जरी मिळालं तरी आम्ही मार्चची फी भरू. परंतु हे आता आमच्यासारखे 2-5 बार धारक किंवा जुने जे प्लेयर आहेत त्यांना काय वाटत नाही, ते माहीत असतं त्यांना, ते त्या प्रकारे करतात. परंतु जे नवीन लोक येतात त्यांना मी असं बऱ्याच वेळा असं बघितलेलं आहे की त्यांना असं वाटत असतं की बाबा डिसेंबरमध्ये, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आपलं लायसन आलं तर महिन्या 2 महिन्यासाठी आपण लायसन फी भरायची, म्हणजे वरची लायसन फी बाकीची 9-10 महिन्याची लायसन फी आपली वाया जाते. अशा प्रकारची बरेचजणांची धारणा असते. त्यांचं त्यांच्या जागी बरोबर आहे. तर त्या लोकांसाठीच मी आज असं सांगतोय की जर तुम्ही त्या धारणेनं आतापर्यंत गप बसला असाल तर तुम्ही डिसेंबरमध्ये हे काम, अगदी 1 डिसेंबर पासून ह्या कामाला लागा. डिसेंबर, जानेवारी हा तुमचा 2 महिन्याचा कालावधी फाईल तयार करणे आणि सबमिट करण्यामध्ये जाईल.
फेब्रुवारी मार्चमध्ये साधारण फेब्रुवारी हा महिना तुमचा कंप्लायन्समध्ये जाईल. मार्चमध्ये एक्साईजचे अधिकारी, पोलिसांचे अधिकारी तुमचे ते व्हिजिट करून ते त्यांचे रिपोर्ट वरती त्यांच्या एसपींना पाठवतील आणि एप्रिल महिने म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात किंवा मे मध्ये म्हणजे दुसऱ्या महिन्यात पुढचं आर्थिक वर्ष म्हणजे सन 2025-26 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 हे पुढचं आर्थिक वर्ष आहे. त्या पुढच्या आर्थिक वर्षाची जी परमिट रूम बिअर बार सँक्शन करण्याची मीटिंग एप्रिलमध्ये किंवा मे मध्ये होईल त्या मीटिंगला तुमची फाईल ठेवून मंजूर होईल आणि तुम्हाला पूर्ण वर्षाचा फीचा किंवा त्या फीमध्ये पूर्ण वर्षाचा आनंद घेता येईल. माझ्या मते मित्रांनो मेसेज काय किंवा माहिती काय अशी वेगळी जास्त नव्हती, परंतु बरेच जण त्यासाठी थांबलेले असतात आणि ते काही वेळेस काय करतात अगदी मार्चमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये सुरुवात करतात आणि मग त्यांना ती काय पहिले मीटिंग सापडत नाही. म्हणजे जी काय एप्रिलमध्ये मे मध्ये जी काय मीटिंग होणार आहे ती त्यांना सापडत नाही. का तर ते अगदी फेब्रुवारीमध्ये अगदी मार्चमध्ये तुम्हाला फाईल तयार करायला घेतात. बरं, आता दुसरी गोष्ट अशी, तर तुमची मार्चला मीटिंग होणार आहे, समजून चला एखादे एसपी असतात की बाबा ते अगदी 15 मार्चला मीटिंग घेतात. आता तुम्हाला मंजूर झाल्यानंतर लायसन फी भरायला 15 दिवस असतं. ठीक आहे, म्हणजे 16-17 मार्चला मीटिंग घेतली, त्याच्यात जर लायसन तुमचं मंजूर झालं तर तुम्ही 1 एप्रिलला फी भरू शकता. लिगली तसं होत नाही, चालत नाही किंवा तसं करून देत नाही, तशा प्रकारे ते होत नाही. परंतु एक सांगितला भाग तर 10, 8, 9, 10 मार्चला तुमचं मंजूर करतात आणि तुम्हाला 15 दिवसाची नोटीस देऊन काही ठिकाणी होतंय, झालंय, आम्ही बघितलंय स्वतः. ठीक आहे, मार्चमध्येच लायसन फी मागच्या वेळेस आपलं झालंय, पण एक जण रडत होता अक्षरशः, काय करू म्हणून मी लायसन फी भरली आणि आता परत मला लायसन फी भरायला लागते, मला पैसे नाहीत, काय करू मी. आता मध्ये फोन आला होता माझ्या, मी त्या प्रकारचा व्हिडिओ पण टाकलाय, त्यावेळेस टाकला होता. तर असो, तर तुम्ही असं करता त्यामुळं तुम्हाला ते होतं. तर माझं असं सांगणं राहील की तुम्ही आता प्रोसेसला चालू करा हळूहळू, आमचं मार्गदर्शन घ्या, काय अडचण आली आम्ही आहे, तुम्हाला फाईल बनवण्यास काय त्रास होत असेल फाईल आमच्याकडे द्या, कमी पैशात कमी वेळेत आपण फाईल योग्य आणि अचूक बनवू शकतो. आणि जेणेकरून एप्रिल महिन्याच्या मे महिन्याच्या जी पुढची आर्थिक वर्षाची पहिली मीटिंग असेल त्यामध्ये ती फाईल मंजूर होईल आणि तुमचा बाल सक्सेसफुली रन होईल. इथंच थांबूया हा व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये इतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अशा महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.